तर पाहू शकता आपले जे पकोडे आहेत अगदी सुंदर झालेले आहेत, खूप टेस्टी झालेले आहेत। इकडे आता मी एक पकोडा खाते, त्याचा आवाज बघा। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मी आभारी आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोह्यांचे पकोडे। तर सगळी तयारी आपली झालेली आहे आणि आज खूप कंटाळा आला आहे। ॲक्च्युली तब्येत थोडी बरोबर नाही आहे आणि फक्त डाळ भातच बनवला आहे। मग तोंडी लावायला म्हटलं चला आपण आज भजी बनवूया, म्हणजेच पकोडे। तर छान आज पोह्यांचे पकोडे बनवणार आहे। तर सगळं साहित्य घेतले, चला आपण पटकन पकोडे बनवूया। आणि बाहेर पाऊस पण आहे रिमझिम रिमझिम, तर मग पकोडे खायला काहीच हरकत नाही। गरमागरम जर पकोडे असतील ना तर खूप छान वाटतं। तर म्हणून मी मग विचार केला की आज पोह्यांचे पकोडे बनवूया। चला तर मग पोह्यांचे पकोडे करूया। तर पाहू शकता इकडे एका वाटीमध्ये मी घेतलेले आहेत पोहे आणि आता ह्या बाउलमध्ये घेतलेलं आहे पाणी। तर आपल्याला पहिला काय करूया, हे पोहे जे आहेत ना ते छान आपण धुवून घ्यायचे आहेत। तर चांगला हात घालून आपण काय करूया, असं चोळूया। 2 वेळा आपण हे पोहे छान धुवून घ्यायचे। तर बघू शकता इकडे पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इकडे घेतलेला आहे मी खूप सारा कांदा, आणि कांदा अगदी बारीक नाही चिरलेला, तर स्क्वेअरमध्ये चिरलेला आहे। थोडा जाडसरच ठेवलेला आहे। तर मी मोठे मोठे इकडे 3 कांदे घेतलेले आहे। आता आपल्याला याच्यामध्ये हे एक वाटीवर डाळीचं पीठ घेतले, तर हे घालायचे। मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पोहे इकडे आपण असा भरपूर कढीपत्ता घालूया, म्हणत कोथिंबीर घालूया, असा हिंग अगदी अर्धा चिमूट वगैरे, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। लाल मिरची पावडर घालायची आपल्याला 1 चमचा। थोडासा आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे। त्याचबरोबर ठेचलेलं आपल्याला इकडे घालायचं आहे आलं। आपल्याला काय करायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आपल्याला पहिला हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपले सगळे जिन्नस आहेत ना हे आपले मिक्स झाले पाहिजेत। सगळे जिन्नस जे आहेत ना आपले छान बघा मिक्स झालेले आहेत। आता आपल्याला अगदी कमी पाणी घालायचं आहे। तर पाहू शकता आपलं जे पीठ आहे ना छान अगदी पातळ केलेलं नाही किंवा घट्ट सुद्धा केलेलं नाही। तर अशा पद्धतीने हे पीठ आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काही घातलेलं नाहीये। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता। A few moments later. इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। तर इकडे आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आपण काय करूया, थोडं टाकून बघूया। तर बघा आता आपल्याला हे पकोडे सोडायला काहीच हरकत नाही। तर अगदी छोटे छोटे पकोड्यांना आपल्या काय करूया, थोडंसं हलवूया।
तर पकोडे आपले पाहू शकता अगदी छान असे ब्राऊन कलरवरती छान तळून झालेले आहेत. अतिशय सुंदर टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. तर पाहू शकता आपले जे पकोडे आहेत अगदी सुंदर झालेले आहेत. खूप टेस्टी झालेले आहेत. पोह्यांचा कुरकुरीत आवाज ऐका तुम्ही. सुंदर असे पोह्याचे पकोडे, मस्त गरमागरम शेवग्याच्या शेंगा घातलेली डाळ आणि गरमागरम भात. आज आपल्याकडे हा बेत आहे. सुंदर ना? अगदी सुंदर. अजून बनवते. तर मंडळी पोह्यांचे पकोडे आपले झालेले आहेत आणि मोरे साहेबांना खायला सुद्धा दिले आणि मोरे साहेब छान खुश आहेत. चला तर मग आजचे पोह्याचे कुरकुरीत पकोडे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा. बाय. आता आम्हाला जेवण आवरून दुपारनंतर आम्हाला जायचं आहे एका कार्यक्रमाला. One eternity later. आणि संध्याकाळ झालेली आहे. खूप वेळ झाला जायला. बेबी शॉवर होतं आमच्या नातीचं. छान साडी, 1 डझन केळी, ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ असं सगळं ओटीला घेतलं. आणि मग मी रोहिणीच्या ओटी भरणीला गेलेली आहे. आणि रोहिणीसुद्धा खूप सुंदर दिसत आहे. हळदी कुंकू लावून तिच्या ओठ्यामध्ये साडी, नारळ, केळी असं सगळं, ब्लाऊज पीस असं सगळं तिच्या ओटीमध्ये मी घातलं आणि तिला भरभरून आशीर्वाद दिला. आणि मग काही रिलेटिव्ह भेटले, छान छान फोटो काढले. उत्कर्षासुद्धा आली होती, आमच्या अगोदरच पोचली होती. तिला घेऊन सुद्धा काही फोटो काढले. धरा. अशा पद्धतीने आम्ही सगळे मस्त अशी धापा बिपा टाकत आलेलो आहोत. मम्मी आहे ना त्याच्यामुळे मला खूप रिलीफ वाटतं. हे सगळं काम ॲज अ आई पप्पाला नुसतं खायला लागतं. अच्छा. तुम्ही काय चिडला? तुम्ही तर मम्मी आणला तुम्ही चिडला. नेहमी हे सगळं आणताय ना तुम्ही? हा नेहमी ना? या की दोघं जण अर्धा अर्धा. खूप आवडतं. हा मला आंब्याचं खूप आवडतं. हा मला खूप आंबे आवडतात. मी 10 लाख आंबे खाते. 100 रुपये दिलेस तिकीट आहे. असं नको एकामेकाचं झाल्या. माकडे है ना? आहे ना? माकडे तू माझं मस्त केलं तसं. छान केलेलं ना.
पोरगी तळमळ त्याला रे. तर काय करूया सांगा. आत्ता आम्ही आलेलो आहोत